तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्याकडे एक प्रोडक्ट आलेला आहे. हां, तर तुम्हाला माहितीच असतं की आपल्याकडे एक गेमिंग सेटअप आहे. तर त्यासाठी एक उपयुक्त आणि एक सुंदर गोष्ट आपल्या हातात आलेली आहे, ती म्हणजे एक लिनोवाचा वेबकॅम. तर हा लिनोवाचा 300 फुल HD वेबकॅम आहे आणि तो आज आपल्याकडे आलेला आहे. मी ॲमेझॉनवरून मागवला. याची कॉस्टिंग 3000 रुपये होती, म्हणजे 3000 रुपयाला कॅमेरा तुम्हाला मिळेल. आणि याची MRP इथे लिहिली आहे 5,500 रुपये. तर MRP वर तुम्ही जाऊ नका, तुम्ही ॲमेझॉन डायरेक्ट बाय करू शकता. तर मित्रांनो, आज आपण याचा एक रिव्ह्यू घेणार आहे आणि तुम्हाला दाखवेल की ह्याच्यामध्ये कशी व्हिडिओ दिसते. म्हणजे फुल HDचं ह्यांनी रिकमेंडेशन दाखवलं आहे, पण कशी रेकॉर्डिंग होते आणि ह्याच्यामध्ये इनबिल्ड माईक सुद्धा आहे. तर त्याचा एक टोटल आपण छोटासा एक रिव्ह्यू करून टाकू. ठीक आहे, तर आता आपण बॉक्स आपण ओपन करूया. तर मित्रांनो, हा आहे लिनोवाचा बॉक्स आणि इथे वेबकॅमचं ब्रँडिंग केलं, म्हणजे वेबकॅमची डिझाईन आहे. इथे लिनोवोची एक ब्रँडिंग आहे, इथे लिहिलं लिनोवो. आणि ह्याचा तुम्ही बघू शकता इथे लिनोवो 300 FH वेबकॅम ग्रे, या ग्रे कलरचा वेबकॅम आहे आणि इथे सिरियल नंबर आहे. तर अशा प्रकारे लिनोवाचा बॉक्स आहे. आता आपल्याला ओपन करूया. ओपन केल्यावर सिम्पल समोर वेबकॅम आणि इथे त्याची वायर. हा समोर आहे आपला वेबकॅम आणि त्याला थोडं साईड ठेवू आणि आपण बॉक्समध्ये अजून काय काय आहे तर ते बघू. तर हे झालं मटेरियल. आणि बॉक्समध्ये अजून काय नाही, फक्त 2 पुस्तक आहेत की आय थिंक त्याची इन्स्टॉलेशन कसं करायचं. पुस्तकात तर एवढं काय नाही. डायरेक्ट हा प्लग अँड प्ले वेबकॅम्प आहे, म्हणजे डायरेक्ट त्याची वायर आपण PC नाही तर लॅपटॉपला लावायची आणि डायरेक्ट वेबकॅम चालू. ह्यासाठी एकदम काही स्पेशल सॉफ्टवेअर वगैरे काय लागायची गरज नाही. जसे की आय थिंक 5-6 हजारापेक्षा असे ते महागतले असतात, तर त्यांना सॉफ्टवेअर असतात त्यांचे प्रत्येक वेबकॅमचे, ज्याने आपण त्यांचे कलर्स वगैरे आपण कस्टमायझेशन त्यात करू शकतो जरा. तसं ह्याचं काय नाही, हा प्लग अँड प्ले वेबकॅम्प आहे, म्हणजे डायरेक्ट लावायचा. तर मग आता ह्याची काय आपल्याला गरज नाही. आणि आपण बॉक्स पण साईडला ठेवूया आणि आता आपण नीट वेबकॅम बघू. हे वेबकॅममध्ये हा प्रायव्हसी शटर आहे, तर आपल्याला जर तो बंद करायचा असेल तर आपण असं बंद करू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल आपण ओपन करू शकतो. हे एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रत्येक वेबकॅममध्ये नसतं पण ह्यात आहे. परत इथे लिनोवाची ब्रँडिंग केले आणि ही वेबकॅमची वायर आहे, चांगली आहे, म्हणजे एकदम बेसिक जाड आहे पूर्ण, म्हणजे जेणेकरून ही लांब खूप टिकेल वगैरे असं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची असेल वेबकॅममध्ये तर ही असं वर खाली हे थोडंसंच ॲडजस्टमेंट आहे. आणि रोटेशनमध्ये तुम्हाला 360 ॲडजस्टमेंट दिसतं, म्हणजे हा वेबकॅम आपण 360 साईडने फिरवू शकतो आपण जसं पाहिजे तसं. फक्त वर खाली करताना थोडीशीच ॲडजस्टमेंट भेटते आपल्याला. आणि ह्याचा अजून एक उपयोग आहे की हे बघा इथे खाली होल दिले. ह्याचा आपण आपल्याकडे जर काय ट्रायपॉड वगैरे असेल तर त्यालासुद्धा आपण इथून कनेक्ट करू शकतो. म्हणजे असंच नाही की आपण PC वर ठेवू शकतो, पण आपण ट्रायपॉड वगैरे त्याचा पण उपयोग करू शकतो. आणि हा वेबकॅमचा स्टँड दिला आहे ॲडजस्टेबल. तशी क्वालिटी खूप चांगली आहे आणि कलरसुद्धा खूप चांगला आहे. ग्रे कलरमध्ये, एक ग्रे कलरमध्ये येतं आणि एक ब्लॅक कलरमध्ये येतं. मग हे तर झाले वेबकॅमची म्हणजे बॉडीबद्दल. आता आपण वेबकॅमचे स्पेसिफिकेशन बघूया. तर वेबकॅममध्ये हा जो कॅमेरा आहे तो 1080 पर्यंत आपण रेकॉर्डिंग करू शकतो, म्हणजे HD पर्यंत करू शकतो. 4K रेकॉर्डिंग ही यातून होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला साईडला दिसत आहेत हे होल्स, तर ते एक माईक्स आहेत, हे ड्युअल माईक आहेत वेबकॅमला, म्हणजे इथे एक माईक आहे, इथे एक माईक आहे. आपण या वेबकॅममधून व्हॉईससुद्धा, म्हणजे आपण व्हॉईससुद्धा रेकॉर्ड करू शकतो माईकने. म्हणजे यासाठी आपल्याला वेगळा माईक घ्यायची गरज नाही, इथून आपली व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा होऊ शकते वेबकॅमबरोबर. तर मग आता आपण ह्याला PC ला कनेक्ट करूया आणि तुम्हाला त्याची क्वालिटी दाखवतो आणि त्याचा व्हॉईस कसं येतं ते तो सुद्धा दाखवून टाकतो. चला मग आता सेटअपकडे जाऊ आपण. तर मित्रांनो, आता आपण PC ला वेबकॅम कनेक्ट केलेला आहे. तुम्ही इथे वायर बघू शकता, मी इथे USB मध्ये वायर लावले आणि ही पूर्ण टोटल आहे ना 2 मीटरची आय थिंक ही वायर आहे पूर्ण. आणि अशा प्रकारे आता इथे वेबकॅम सेट केला आहे. इथे फुल ॲडजस्टमेंट वगैरे पूर्ण. हे स्टँड आहे, हा असा इथे प्लग करायचा आणि ॲडजस्टमेंट.
ही वेबकॅमची सुद्धा मी आता ॲडजस्टमेंट केली आहे आणि शटर आपण ओपन ठेवलं आहे. इथे तुम्हाला लाईट दिसते, म्हणजे इथे पॉवरचा, ह्या पॉवरचा सिम्बॉल आहे. ही लाईट दिसली म्हणजे पॉवर येते आतमध्ये, आणि जेव्हा आपण रेकॉर्डिंग चालू करू तेव्हा इथे ग्रीन लाईट पेटेल, आणि ग्रीन लाईट पेटली म्हणजे आपली रेकॉर्डिंग चालू आहे. तर मला तुम्हाला ट्रायल दाखवतो PC वर सेटअप करून की कसं वेबकॅम सेटिंग आहे. ठीक आहे, तर आपण खाली ॲडजस्ट करून टाकू कॅमेरा आपला. आता मी इथे वेबकॅमची रेकॉर्डिंग चालू केली आणि तुम्ही बघू शकता इथे रेकॉर्डिंग चालू आहे आणि इथे ग्रीन लाईट पेटलेली आहे. म्हणजे इथे ग्रीन लाईट आहे म्हणजे इथे रेकॉर्डिंग चालू झाले, आणि व्हाईट लाईट म्हणजे पॉवर चालू. ठीक आहे, तर इथे तुम्ही वेबकॅमची सेटिंगमध्ये मी आलो आहे. विंडोजच्या इथे ब्लूटूथ आणि डिव्हाइसमध्ये आपण जर गेलो तर लॅपटॉपमधून ही लिनोवो फुल HD वेबकॅम त्याची सेटिंग आहे. 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे हा. तर आपण ह्याची क्वालिटी आता फुल स्क्रीनमध्ये बघू. तर मी इथं आता टाईप करतो कॅमेरा, आता आपण कॅमेरा ओपन करू. तर मित्रांनो ही त्याची आता 2 मेगापिक्सलची क्वालिटी आहे आणि एवढी म्हणजे चांगली आहे, सुंदर दिसते होतं. ते वेबकॅमचा आपण मेन यूज काय करणार आहे की स्ट्रीमिंगसाठी. तर स्ट्रीमिंगसाठी आपण इथे ही स्ट्रीमिंगचा सगळा सेटअप मी ओपन नीट केला आहे. माझा वेबकॅम ॲड करायचं तर त्यासाठी आपण इथे व्हिडिओ कॅप्चरमध्ये जाऊया आणि व्हिडिओ कॅप्चरमध्ये एंट्री करून आपण टाकूया कॅमेरा, आणि इथे आपला सिलेक्ट आउटपुट डिव्हाइस काय आहे. ओके, तर हा आता आपला कॅमेरा चालू झाला आहे OBS स्टुडिओमध्ये, आणि आता ह्याला छोटा करूया आपण, खूप मोठा ओपन होतो. ठीक आहे, तर आपला OBS स्टुडिओमध्ये सुद्धा सिम्पल सेटिंग आहे, काय नाही करायचं OBS स्टुडिओसाठी. पण डायरेक्ट PCला कनेक्ट करायची वायर. ठीक आहे, आपण इथे PCला कनेक्ट केली वायरवरती आणि डायरेक्ट पोझिशन ठेवला आणि चालू. ठीक आहे, आता हा कॅमेरा आपण सेट करून ठेवूया इथे, जसं की प्रत्येक लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये असतं. आणि तर मित्रांनो तुम्हाला OBS स्टुडिओमध्ये पण सेटिंग दाखवली आणि आपल्या कॅमेरामध्ये काय आपण कस्टमायझेशन करू शकतो त्याची पण सेटिंग दाखवली. तर आता ह्याचा ओव्हरऑल जो मला रिव्ह्यू म्हणजे मला कसं वाटलं ह्या कॅमेराबद्दल तर ते तुम्हाला सांगतो. तर ह्याचा हा 2 मेगापिक्सलचा जो कॅमेरा आहे म्हणजे आपल्या व्हिडिओ शूटिंगसाठी, म्हणजे आपल्या व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या कमी बजेटमध्ये आपला हा वेबकॅम येतो. 2000 रुपयापर्यंत हा मला वेबकॅम पडला. आणि जर ह्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर सेल वगैरे तुम्ही रेफर करू शकता. त्या सेलमध्ये तुम्हाला आय थिंक अजून 200-300 रुपये कमीमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो हा होता आपल्या Lenovo 300 फुल HD वेबकॅमचा रिव्ह्यू. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे नवीन टेक रिलेटेड नवीन व्हिडिओ मी लवकर तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तोपर्यंत गुड बाय.